हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर आजपासून आहे ना मी दसऱ्याची क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे. तर गट बसवायच्या वेळेस इकडं आवरतात, तर त्याची क्लिनिंग मी सुरू केली आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, इथं गाद्या वगैरे आणून टाकलेल्या आहेत आणि तिकडला बेड आहे ना, जो समोरचा बेड आहे ना, तो मी क्लीन करते. तर तुमच्यासोबत पण मी सगळं शेअर करीन. चला तर मग आता आपण क्लिनिंगला चालू करूया. बघा, थोडंसं फुपाट आहे आणि जाळी वगैरे नाही आहे, पण तरी एकदा फिरवून घेते. लॅपटॉपवर भरपूर असं फुपाट आहे. दोन्ही पण दिवाणवरच्या गाद्या मी इकडं काढून ठेवल्यात, सोफ्यावर ठेवल्यात. तर आज नाही पूर्ण रूम मी क्लीन करून घेणार आहे. तर गाद्या वगैरे ठेवल्यात मी इकडं. आता वरच्या जाळ्या वगैरे काढून घेते. जाळ्या तर नाही आहे एवढ्या, पण तरी पण काढून घेते. नंतर दाखवते मग तुम्हाला परत. तर हे बघा, अशी एक दांडी घेतली मी. त्याला असा छोटासा रुमाल आहे, जो खराब झालेला आहे, तो असा गुंडाळलेला आहे. तर तुम्ही त्याला जे आपले रब्बल असतात ना, त्यांनी पण सिक्युअर करू शकता. तर याने ना आपण खिडकी पुसणार आहोत बाहेरच्या साईडने. तर चला तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे आपण बाहेरच्या साईडने पुसू शकतो खिडकी. तर मी पुसून घेते सगळी आणि नंतर दाखवते तुम्हाला. तर हे बघा, अशा प्रकारे त्याची खिडकीची जी काच आहे ना, त्याची धूळ निघून जाते. नंतर मग आपण परत एकदा दुसरं चांगलं कापड घेऊन पुसू शकतो. तर हे बघा, खिडकी कशी क्लीन झाली आहे. जवळून दाखवते मी तुम्हाला. तर मस्त अशी खिडकी आपली क्लीन झाली आहे. तर मध्येच मी कामात आहे ना ब्रेक घेतला होता, कारण आज सोमवार आहे, तर माझा उपवास असतो. तर मग मी खिचडी बनवली आत्ताच, आणि त्याचा व्हिडिओ मी नाही काढला. तर आत्ताच बनवली बी आणि खाल्ली पण. तर कसं जेवण वगैरे केलं ना तर बरं वाटतं जरा. त्याच्यामुळे मी म्हणजे एरवी तर नाही करत, पण आज म्हटलं काम करायचं आहे, तर खिचडी भिजू घातली होती मी, तर तीच आत्ता बनवली आणि खाल्ली. तर आता आपण पुन्हा कामाला स्टार्ट करूया. तर हे सामान आहे ना दिवाणमधलं, तर हे सगळं पूजाचं जे सामान आलेलं आहे ना, ते म्हणजे त्यासाठीच्या वस्तू असतात ना, तर त्या आहेत सगळ्या. हे मी सगळं आता पटपट काढून घेते आणि दिवाण वगैरे क्लीन करून घेते, नंतर दाखवते मग तुम्हाला. आता जे कापड मी टाकलं आहे ते धुवून काढणार आहे स्वच्छ. दुसरे जे आहे माझ्याकडे धुतलेले ते टाकते आता. महाराजांच्या वगैरे चेहरा आणि हा आपला जुना गॅस आहे. आता मी सामान काढले, तर सगळं मस्त झाडून घेते. आधी वाढलेला जुना आहे. थोडंसं त्याची साईज
बघा मी पाण्यात टाकून आणले, हे आता व्यवस्थित पुसून घेते. मॉपची नवीन गादी आणली होती मी भिंती पुसण्यासाठी, फक्त भिंतीसाठी मी यूज करणार आहे. तर हा झुरळांचा स्प्रे आम्ही मारते, कारण झुरळ नको व्हायला त्याच्यासाठी आधीच प्रिकॉशन घेतलेली पण त्याच्यासाठी हा झुरळांचा स्प्रे मारते. थोड्या वेळ फॅन लावून वाज जाईल बाहेर तसं. तरी आपल्याला दिवण लावायचं आहे, थोडी खालची हाताने पुसून घेते, कारण हाताने व्यवस्थित घेतो त्यासाठी. बघा वरती सगळं क्लीन केलंय लॅपटॉपचं, झाडून पण घेतलं आणि पुसून पण घेतलंय आणि भिंती पण सगळ्या पुसून घेतल्या. तुम्हाला ओलं दिसत असं. आणि कपाटावरचं पण घेतलंय पुसून. तर हे बघा आता कपाटामागचं पुसून घेते, खाली पण जरा राड आहे आणि नंतर दाखवते पण तुम्हाला. तरी हे बघा मागून काय कपाटाला कलर दिलेला नाही. तर हे बघा झाडून पुसून घेतलंय आता सगळं. तर फॅन लावलाय थोडंसं वाळण आणि फॅन पण पुसलाय मी छान. थोडंसं वाळलं ना लगेच लावून देते मग हे सगळं. तर यावेळेस ना कपाट तिकडल्या साईडला लावलं मी, आता दिवाणीकडे लावते. थोडंसं बदल केलं ना मग आपल्याला पण छान वाटतं. तर ह्या साईडला लावला आहे दिवाण आणि कपाट तिकडे लावलं यावेळेस. तर हे बघा खिडक्या आपण आहे ना सकाळीच घेतल्या होत्या क्लीन करून, दोन्ही पण. म्हणजे जाळी वगैरे सगळं धूळ वगैरे काढून घेतली होती. तर आता फक्त आहे ना खिडक्याचे ग्रेनाईट पुसायचे राहिले आणि दरवाजा राहिला आणि हा दिवाण राहिला आहे एवढंच. तर हा दिवाण काही छोटाच आहे आणि यात पण काही सामान नाही आहे, तर हा पटकन होऊन जाईल. तर आधी मी ह्या सगळ्या बकेट वगैरे तिकडे नेऊन ठेवते बाहेर आणि पटपट आवरून घेते, नंतर मग दाखवते तुम्हाला पण. तर जो छोटा बेड आहे ना त्याच्या ट्रॉल्या मी इथं काढलेल्या आहेत, म्हणजे काढून आणल्या आणि इथं ठेवल्यात हॉलमध्ये. तर ही एक दोन ट्रॉल्या आहेत ह्या बेडच्या.
तर आता ह्या ट्रॉल्या आहे ना व्यवस्थित पुसून घेते आणि थोड्या वेळ सुकून देते. नंतर हे मुलांचे शाळेचे वया वगैरे आहेत ना त्यात एका ट्रॉलीत आणि एका ट्रॉलीत शाश्वतीची खेळणी असं सगळं भरून ठेवते. तर थोडंसं असं ओल्या कपड्याने पुसून घेते. पुसण्यासाठी ना मी जे जुने कपडे असते ना त्याचाच वापर केलाय. तर आता एक ट्रॉली पुसली आहे, हे ट्रॉली पुसते आणि नंतर बोलते मग तुमच्याशी. ते बघा किती पसारा पडलाय सोप्यावर, गाद्या आणि ते, हे सगळं आवरायचं आहे मला पटपट. परत शाश्वतीला घ्यायला पण जायचे. तर आता आवरते मी. आणि ही राधाकृष्णाची फ्रेम आहे. तर ही आहे ना बेडमध्ये लावायची, मास्टर बेडमध्ये. आणि हे बाकीचं सगळं मुलांचं अभ्यासाचं ते असं ठेवलंय मी. आणि ते जी लाकडी उलत नाही ना ते पण लागतं त्यांना. शाळा खेळतात दोघं जण, मग ते छडी म्हणून त्याचा वापर करतात. आणि याच्यात सगळी शाश्वतीची खेळणी ठेवली. आणि आता फक्त कपाटाच्या आतमधलं राहिलंय आवरायचं, तर ते घेते आता पटकन आवरून. तर कपाट रिकामं करून घेतले मी आणि झाडून पण घेतले, झटकून पण घेतले. आता पुसून घेते. नॅपकिन आणले मी ओलं करून. पात्र्याचं त्याच्यामुळे थोडंसं केअरफुली पुसावं लागतं. तर हे बघा असं कपाट आवडलंय मी. म्हणजे याच्यात सगळे जे लागत नाही ना त्याच वस्तू येतं, ज्या कधीतरी लागतात त्या. आणि हे जुने बेडशीट काही पिशव्या वगैरे हे धुण्यासाठी काढले. आणि हे जे आहे ना हे जुने कपडे येतं, यात रद्दी आहे, हे सगळे जुने कपडे येतं. गादीवरचे बेडशीट आणि जे कवर असतात ना गादीचे ते धुवायला टाकलेत. ते पण कपडे मी भिजू घातलेत. शाश्वतीला घेऊन आले की ते धुवून टाकीन. आणि असं आवडलंय सगळं. फॅन पण बघा किती क्लीन निघलाय मस्त. फक्त कपाटाची काच आहे ना तीच फक्त क्लीन करायची राहिली, तर मी ती निवांत क्लीन करीन. आता सध्या नाही, आता निवांत त्याला आहे ना ते थोडंसं नेलपेंटचं वगैरे लावलेलं आहे शाश्वतीने, तर ते नंतर क्लीन करीन मी. आणि हा कपाट आहे ना माझ्या लग्नातला आहे आणि अजून भरपूर चांगला आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे सगळा चांगला आहे अजून. तर त्याला कलर वगैरे दिला आहे आम्ही, तर आणखीन छान दिसतो. आणि हा बेड पण पूर्ण क्लीन करून मस्त मी लावलेला आहे. हा पण बेड, सगळे बेड मी क्लीन करून दोन्ही पण मस्त लावले. कपाट पण क्लीन केलं पूर्ण, म्हणजे काढून पुसून सगळं व्यवस्थित केलं. भिंती वगैरे सगळं पुसल्या. ती फ्रेम पण शिवाजी महाराजांची फ्रेम आहे ना ती पण काढून मी पुसली. तर ही रूम आहे ना पूर्ण आवरून झालेली. फक्त इथं जे जुने पुराणे बेडशीट होते आणि पिशव्या वगैरे होत्या काही, तर त्या धुवायच्या राहिल्यात. आणि गादीचे कवर आणि गादीचे बेडशीट वगैरे एवढंच धुवायचं राहिलं आहे या रूममधलं. बाकी ही रूम पूर्ण क्लीन झालेली आहे. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आणि हा जो कूलर आहे ना
तो राहिला आहे क्लीन करायचा, म्हणून तो इथं ठेवला आहे मी. तो पण उद्या मी क्लीन करून मग वरती लॅपवर ठेवून देईन. तर चला आत्ताच आवरलं माझं आणि फ्रेश वगैरे झाले मी. आणि ड्रेस वगैरे चेंज केला, कारण तो ड्रेस खूप खराब झाला होता आणि तुम्हाला फॅनचा आवाज येत असेल कारण गरम होते आता. तर आता 4:30 वाजत आले, तर मला शस्वतीला आणायला जायचं. आजचं ब्लॉग हा इथंच एंड करते. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.